महाशिवरात्रीच्या दिवशी अंतिम अमृत स्नानाने महाकुंभ 2025 ची सांगता झाली। महाकुंभ मेळ्यात तब्बल 66 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात स्नान केलं। पवित्र स्नानाचा अनुभव घेतला। कुंभमेळा हा केवळ धार्मिक श्रद्धेचं प्रतीक नाहीये, तर तो सनातन धर्माच्या महान सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची कल्पना देखील देतो। हिंदू धर्माच्या ऐक्याचं दर्शन घडवणारा असा हा महाकुंभ होता। जेव्हा एखाद्या राष्ट्राची जाणीव जागृत होते, जेव्हा ते शतकानुशतक गुलामगिरीच्या मानसिकतेच्या सर्व बेड्या तोडून नवीन चेतनेने श्वास घेऊ लागते, तेव्हा असंच एक दृश्य दिसतं। जसं आपण 13 जानेवारी पासून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या एकतेच्या महाकुंभात पाहिलं। अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्याच्या समारोपानंतर व्यक्त केल्या। म्हणजे विदेशी भाविक, उद्योगपती यांनी सुद्धा ही संधी सोडली नाही। पण आपल्या राजकारणात असे अनेक नेते आहेत की ते कायम हिंदुत्व, हिंदू धर्म यावर फक्त बोलतात, पण एखादी कृती करायची वेळ आली तर ते दडून बसतात। आता मी कोणाविषयी बोलतेय हे तुमच्या लक्षात आलंच असेल। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आकार DG9 मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आता अनेक जण कायम अशी कमेंट करतात आणि प्रश्न विचारत असतात की राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही का, किंवा इतर विषय मिळत नाही का? अहो, पण काय करणार, ते वागतात आणि बोलतातच असं की त्यांच्यावर व्हिडिओ करावाच लागतो। म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यातील मंत्री, नेते आणि लपून छपून का होईना इंडिया आघाडीतील काही नेत्यांनीही संगमात स्नान केलं। म्हणजे शरद पवारांचा नातू आमदार रोहित पवार याने सुद्धा डुबकी मारली। टीका करत करत का होईना, पण अखिलेश यादव याने सुद्धा स्नान केलं। पण मी हिंदुत्वाची कास सोडली नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे इकडे फिरकले सुद्धा नाही। निवडणूक आली की हिंदू मतांची गरज असणारे, दिखावा करणारे राहुल गांधी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सुद्धा इकडे फिरकला नाही। हा, टीका करण्यात मात्र हे पुढे होते। महाकुंभ हा काही राजकीय सोहळा नव्हता किंवा एखाद्या पक्षाने आयोजित केलेला सुद्धा सोहळा नव्हता। तो संपूर्ण हिंदू धर्माचा मोठा आध्यात्मिक असा सोहळा होता। जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाचं नेतृत्व करता किंवा एखादी विचारधारा घेऊन चालता, तेव्हा त्याच्याशी संबंधित सोहळ्यात, उपक्रमांमध्ये सहभागी होणं हे गरजेचं असतं। कारण तुम्हाला मानणारे अनेक जण असतात आणि ते तुमचं अनुकरण करत असतात। गांधी परिवाराचं एक वेळ समजू शकतो, कारण ते कायमच हिंदू विरोधी भूमिका घेतात आणि गरज असेल तेव्हा हिंदू धर्माला किंवा त्या लोकांना जवळ करतात। म्हणजे निवडणूक आली की ते गेले नाही, त्यात तसं काही फार नवल नाहीये। पण उद्धवजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। आता यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला लागल्या आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा टीका केली आहे। ठाकरे हिंदुत्वाबद्दल बोलतात, पण त्यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात भाग घेतला नाही। महाकुंभात सहभागी न होऊन ठाकरे आणि गांधी कुटुंबाने हिंदुत्वाचा अपमान केला। हिंदू असणं आणि महाकुंभामध्ये सहभागी न होणं हे हिंदूंचा अपमान आहे आणि हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे असं ते म्हणाले। ज्याचा सनातन धर्मावर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती प्रिय आहे, असे सगळे लोक महाकुंभामध्ये सहभागी झाले। काही लोक नाही गेले, त्याची कारणं वेगळी असू शकतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आशिष शेलार यांनी त्यांच्या खास शैलीत सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवरून टीका केली आहे। अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यावधी श्रद्धाळू दर्शन करून आले। आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमा आला, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तो पाहिला। कुंभमेळा भरला, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करून आले, असं त्यांनी म्हटलंय। शब्दांपेक्षा ना कृती महत्त्वाची असते, कारण तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही जी कृती करता त्याचा प्रभाव अधिक पडतो। त्यामुळे उद्धवजी, मी हिंदुत्व सोडलं नाही, आमचं हिंदुत्व वेगळंय हे सांगण्यापेक्षा एकच कृती करा ज्यातून दिसेल की तुम्ही हिंदुत्ववादी आहात। का काँग्रेस जे करेल तेच आपण करायचं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं, असं काही ठरवलंय तुम्ही? म्हणजे तसं असेल तर तेही स्पष्ट करा।
काँग्रेस सोबत आहात म्हणजे त्यांची विचारधारा अंगी बाणवायलाच पाहिजे असं काही नाहीये. तुमचं वेगळेपण तुम्ही दाखवू शकता, पण तुमचं हिंदुत्व खोटंय हे तुम्हीच सिद्ध करताय. तुम्हाला जे सातत्याने धक्के बसताय तसा एखादा धक्का तुम्ही महाकुंभमध्ये जाऊन सत्ताधाऱ्यांना दिला असता तरी चाललं असतं. असो, एक चांगली संधी होती, पण ती सुद्धा तुम्ही घालवली. तुर्तास या भागात मी इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. धन्यवाद.